बाबा गेल्यापासून मला दादाचाच आधार आहे. बाबा गेल्यानंतर दादा समजून घेईल असं वाटलं होतं मला. वहिनी आयुष्यात आल्यापासून तो तिचंच ऐकतो. मला खरंच एकटं पडल्यासारखं वाटतंय घरात. तेजस, खरं सांगू, तू सोडून असं कोणीच नाहीये जे मला समजून घेऊ शकतात. सोहा, ए सोहा, रडू नको. सोहा, या बायकोच्या नवऱ्याच्या बाबतीत तर आता ठरलंच आहे. पिक्चर नाही पण निदान निदान ट्रेलर तरी दाखवल्या बिगर गप बसणार नाही मी. सोहा, तू जर मला आपलं म्हणत असशील ना तर मी एक गोष्ट सांगितलेली ऐकशील? बोल. तुझ्या बाबतीत, आय मीन आपल्या बाबतीत जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय. हा तर त्रास देणारा विषय ऍक्च्युली, पण जाऊ दे, आपण या विषयावर नंतरच बोलू. पण एवढ्या महत्वाच्या विषयावर नंतर का बोलायचंय? सोहा, आता तुझ्यासाठी स्टडी इम्पॉर्टंट आहे. तू फक्त आता स्टडीवर कॉन्सन्ट्रेट कर आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टीत मी तुझ्याच बरोबर आहे. तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये. कोण काय बोलतंय, कोण काय वागतंय याची काळजी करायची गरज नाही. सोहा, मी तुला जे सांगतोय ते पटतंय ना? रडू नको. इथेच थांबायचंय का? चल खाली जाऊया. चल. काय झालं मीनाक्षी? कुठे काय? काही नाही. तुझी तब्येत ठीक आहे ना? अगं मी तुला विचारतेय, तू अभिकडे का बघतेयस? नाही, ठीक आहे, मी ठीक आहे. अभि, ही ठीक आहे म्हणताना हिरमुसल्यासारखी दिसतेय. आणि तिला विचारलं तर ती सांगतही नाहीये. त्यामुळे तूच सांग. ऑल ओके? एनी प्रॉब्लेम? नाही, म्हणजे तुला वाटतंय तसं काही नाहीये. बरं, तू काही घेणार? चहा, कॉफी? नको, काही नको. मी निघते आता, उशीर होता. चल, मी तुला सोडायला येतो. मी तुला सोडायला आलो असतो हवं तर. अरे नको, मी जाईन. बरं ऐक, तू सांभाळ स्वतःला. नाही म्हणजे आता पूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तू स्वतःला सांभाळणे गरजेचं आहे. येस. काळजी घे स्वतःची. आणि हो, तुझ्या बायकोची काळजी घे. अभि, एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे तुम्हा नवरा बायको मध्ये सगळं ठीक आहे ना? हो, ठीक आहे सगळं. ओके, सॉरी, जस्ट वाटलं म्हणून विचारलं मी. बाकी काय नाही. एनिवे, मी निघते आता, उशीर होतोय. काळजी घे. बाय. बाय. भाई, तो आ गेली का? तुला काय जाताना तिने बाय करून जायला पाहिजे होतं का? नाही नाही. गेली नाही बाबा, कशी बशी घालवली तिला.
पण भाई एक विचारू का? विचार. भाई काही झालं होतं का? नाही म्हणजे ती टेन्शन मध्ये होती का? डोळ्यात पाणी पण होतं, रडत होती का? रडत होती. माझ्यामुळं माझी पहिली बायको रडत होती, आणि माझ्या पहिल्या बायकोमुळं ही होणारी बायको परत रडत होती. सगळं क्रॉस कनेक्शन आहे र. तो तिचा डम्मी नवरा साखरपुड्याला नाही म्हणलाय काय सांगताय भाई? म्हणून रडती. त्याचा गेम करूया का? म्हणजे आपल्याला टेन्शन द्यायला कोणीच राहणार नाही. ऐ थंड घे. त्याचा जर काय गेम केला तर पुढं आपण काय खेळायचं? दोघं मिळून काय झांजा वाजवत राहायच्या का? कसं आहे बाक्या, आपण हिंसा करणं चांगलं नाही. आपण अहिंसावादी माणसं आहे र. खरंय भाई. मग भाई आता पुढे काय करायचा विचार आहे तुमचा? बायकोने आपल्या गेम टाकलाय, आता आपण बी उलटा गेम टाकणार. आता आपण आपला गेम असा फिरवणार की समधी येडे होऊन जाणार आहेत. बायको, आयुष्य हेच आहे आणि हाच पियच आहे. तू भेटती नव्याने, बाकी जुन्याच आहे. एक नंबर भाई. अभि, तुम्ही प्लीज माझ्याशी काहीतरी बोला ना. तुम्ही असं गप्प राहिलेलं मी नाही सहन करू शकत. प्लीज बोला. मीनाक्षी, तुला चांगलं माहिती आहे मला खोटं बोलता येत नाही. मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. सध्या आपल्या घरात जे काही चाललंय, तू जे काही वागतेस त्यावर मला काही बोलायचं नाही. आणि तसंही मी बोलून काही उपयोग होणार आहे का? ती गोळी खाऊन घे आणि झोप तू. मलाही झोपायचं आहे. काय हो, ती श्वेता ठाण्यातच राहते का? हो.
आत्याई, काय ग अगं चेहरा का पडला तुझा असा? काल रात्रीपासून तेजस माझे कॉल नाही रिसीव्ह करत आहे. माझ्या मेसेजलाही रिप्लाय देत नाहीये. मला खूप काळजी वाटायला लागली आहे त्याची. अरे देवा, आता या तेजसला काय झालं? का असं वागतोय तो? मला काय वाटतं माहितीये का, जे काही घडलंय ना ते तेजसने फारच मनाला लावून घेतलंय. तुला माहितीये ना तो किती हळवा आहे. कुरिअर तू राहू देत, मी बघते काय ते. आता कुणाचं कुरिअर आलं बाई? आणि कुरिअर हा, कुणाचं रे हे? हं. पाणी वगैरे देऊ का काही? नाही नको. हा? काय गा, ते कुणाचं कुरिअर आहे? अगं तेजसचं कुरिअर आलंय वाटतं. काय तेजसचं? हो ना. बघू. आपल्या बंगल्याचे पेपर्स आहेत. बंगल्याचे? आणि चिठ्ठी पण आहे. अगं मग वाच ना. प्रिय सोहा, मी कधीही तुमच्या घरात आलो की मला माझं घर आणि माझं कुटुंब आठवायचं. अगदीच खरं सांगायचं तर तुमच्या घरामुळे मला माझ्या घराची कधी उणीवच जाणवली नाही. तुमच्या घराची ओढ जी लागली होती त्यात मी तुझ्या प्रेमात तर पडलोच, पण तुझ्या बरोबरच घरातील सगळ्या नात्यांच्याही प्रेमात पडलो. आणि तुझ्या बरोबरच ही सगळी नाती आपल्या हक्काची होणार म्हणून मनोमन सुखावलोय. खूप स्वप्न पाहिली होती मी. सतत माझ्या मनात तुझा आणि तुझ्या घरच्यांचाच विचार असायचा. पण जे काही घडलंय त्यामुळे मी खरंच खूप हर्ट झालोय. आता त्या विषयावर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तुटलेल्या स्वप्नांबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच राहिले नाहीयेत. माझा पण आता नाईलाज असल्यामुळे मला माफ कर सोहा. हात नको लावूस. सोहा, सोहा तू शांत हो बघू. अगं पुढे काय लिहिलंय ते तर वाचू देत. हा, रडू नकोस. सोहा, मला तुमचं कुटुंब माझ्यामुळे तुटलेलं चालणार नाही. ज्या कुटुंबावर आपण जीवापाड प्रेम करतो ते कुटुंब आपल्यामुळे तुटलेलं कुणाला आवडेल ना? तरीही जाता जाता एक प्रश्न सतत मला सतावत असतो. माझ्याकडून असं काय घडलं म्हणून मीनाक्षी वहिनींचा आपल्या नात्याला विरोध होता? आधी त्यांनी विरोध केला म्हणून मग काका आणि अभिही त्यांचीच भाषा बोलायला लागले. माझं नक्की काय चुकलं तेच मला कळत नाहीये. आताही हे पत्र लिहिताना मला आतून तुटल्यासारखं होतंय आणि हेही कळतंय की हा दुरावा आता कधीच जोडला जाणार नाहीये.
हे सगळं खोट आहे. विक्रम असं कधीच करणार नाही. नक्कीच हा त्याचा नवीन डाव आहे. आई, तेजस पुढे लिहितोय, सोहा तू अभिला सांग की मी दिलेल्या पैशांचं टेन्शन घेऊ नको. त्याला जेव्हा जमेल तेव्हा ते परत केले तरी चालतील. केवळ आपल्या माणसांना संकटातनं बाहेर काढावं हाच मदत करण्यामागचा हेतू होता. पैसे परत मागण्याचा उद्देश कधीच नव्हता. मला आता फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही सगळे आधीसारखे आनंदी राहा. शेवटी तुमच्या आनंदातच माझंही सुख आहे. मी आत्ता निघून चाललोय खरं, पण आयुष्यभर तुम्हा सर्वांना खूप मिस करणार आहे. सोहा, मी सगळ्यात जास्त तुलाच मिस करेन. तुझाच तेजस. सोहा, सोहा ग, कुठे निघालीस तू? हा थांब, तू आधी इथे या बघू. अगं आपण बोलूयात, मग ठरवूया ना काय करायचं ते. वंस का ओरडताय? चल बघूया. अते प्लीज मला अडवू नकोस प्लीज. सोहा, सोहा नीट ऐक माझं. सोहा, असा काय प्रकार आहे? कुठे चालली आहेस तू? अते प्लीज मला सोड. मला तेजसला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाहीये. मला त्याला थांबवायला हवं अते. प्लीज मला. अगं हो, सोहा, तू काय असं काय वागतेस? तू लहान मुलीसारखं वागू नकोस. सोहा, अगं आपण सगळे मिळून तेजसला थांबवूयात, मग तर झालं ना. आपण म्हणजे कोण? दादा आणि मीनाक्षी. मीनाक्षीला तर आता आनंदच झाला असेल ना. पण मला त्यांची गरज नाहीये आता. मी माझ्या तेजसला शोधून आणते. मला जाऊ द्या प्लीज. सोहा, अगं सोहा, ऐकून तर घे. तुम्ही थांबा, मी जातो तिच्या मागे. हे घे. सोहा, वहिनी बघितलंस ना, हे सगळं हिच्यामुळे होतंय. आता हिला तर खूप आनंद झाला असेल, कारण सगळं काही हिच्या मनासारखं होतंय ना. तुला तर ना आता वंस, वंस, हो, असं काय करताय तुम्ही? तिने काय केलं? तिने काय केलंय? घे ना आता परत तिचीच बाजू घे तू. आता कुणी काही ऐकूच नका. तिने काय केलं आणि तिने काय केलंय.